नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। तर मैत्रिणींनो, आज मी आपल्याला एक हनुमंतरायाचा इतका सुंदर उपाय सांगणार आहे की त्याने तुमच्या खूप दिवसांची अडलेली इच्छा पूर्ण होऊ शकते, तुमच्या आयुष्यातली येणारी संकट दूर होऊ शकतात। तर काय करायचं, आपल्याला एक अशी पिंपळाची पानं घ्यायची 11 किंवा वडाची पानं घ्या। 108 घेतली तरी चांगलं, पण नाही जमलं तर 11 घेतली तरी चालतील। स्वच्छ धुवून पुसून ठेवा आणि त्याच्यावर अष्टगंध जो मिळतो, म्हणजे आपल्याला शेंदूर जो मिळतो, जो आपण मारुती रायाला लावतो, तो शेंदूर घ्यायचा। त्याच्यामध्ये गुलाबजल थोडंसं घालायचं आणि थोडंसं मोहरीचं तेल घालायचं किंवा चमेलीचं घाला, मोहरीचं नाही मिळालं तर। आणि त्या तेलाने ते पेस्ट बनते, ते पेस्टने असं त्या प्रत्येक पानावर असं एखादे अगरबत्तीची काडी घ्या किंवा आपली डाळिंबाची काडी घ्या। त्याने आपल्याला राम 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 असं लिहायचं आहे सॉरी। आणि ते लिहिताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते आपण ती जी त्याची माळ बनवायची आणि ती माळ आपण हनुमंतरायाच्या मंदिरात घेऊन जायचं। तिथे बसून आपल्याला एक चमेलीच्या तेलाचा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा लावायचा। तिथेच बसून ती माळ हातात घेऊन आपण 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आणि ती माळ आपण हनुमंतरायाच्या गळ्यात घालायची आणि मनोमन आपली इच्छा बोलायची, प्रार्थना करायची। नेक्स्ट म्हणजे हे सगळं मंगळवारी करायचं, कारण मंगळवार हा हनुमंतरायाचा दिवस असतो। तर पुढच्या मंगळवारपर्यंत आपली ती इच्छा पूर्ण झालेली असते। इतका प्रभावी उपाय आहे, नक्की करा। नमस्कार।